6000 फूट हाईटवर जायला सुद्धा आम्हाला ॲक्लिमटायझेशन करावं लागतं. ते ॲक्लिमटायझेशन न करता हे लोक कारगिलच्या प्लेन्समध्ये आले. त्याच्यानंतर लगेच हे लोक डिप्लॉय झाले आणि वर जायला लागले. तुम्ही जे तुमच्यापैकी जे कोणी लेह लडाखमध्ये गेले असतील त्यांना माहिती आहे की पटकन तिथे गेल्यानंतर श्वास घ्यायला किती त्रास होतो. तर तो जो त्रास होता तो सहन करून हे लोक गेले आणि दॅट वॉज द बिगेस्ट ॲडव्हान्टेज व्हॉट इंडियन आर्मी हॅड. बाकी जी काही लढाई झाली ती गावपांडे सरांनी पूर्णपणे सांगितली. कसं मोबिलायझेशन झालं, कसं झालं. फक्त 2 गोष्टी आहेत की जे 527 आमचे जवान आणि ऑफिसर शहीद झाले ते लोक फुक्काफुक्की शहीद नाही झाले. ते देशाची अब्रू वाचवायकरता शहीद झाले. ज्या लोकांनी आमच्यावर आक्रमण केलं होतं त्या लोकांना इथनं हाकलून लावण्याकरता या लोकांनी जीवाची बाजी लावली होती. सुरुवातीला आमच्याकडे जेव्हा आम्ही वॉर स्टार्ट केली 6 मेला आणि 10 मेला, 6 मेला पहिला पेट्रोल गेला होता आमच्या रेजिमेंटचा, जाट रेजिमेंटचा. त्याच्यामध्ये सौरव कालिया आणि त्याचे 6 जवान गेले होते. त्यांना पाकिस्तानने कॅप्चर केलं. त्यांच्या अन्वयिक हाल करून त्यांच्या डेड बॉडीज त्यांनी जूनच्या मध्यामध्ये आम्हाला परत. ते जर सोडलं तर 10 मेपासून आम्ही तिथे कारवाई करायला सुरुवात केली. मेला आमच्या मदतीला एअरफोर्स आली. ऑपरेशन सफेद सागर चालू झालं आणि त्याच्यानंतर आम्हाला थोडासा दिलासा मिळाला. दुसरी गोष्ट म्हणजे अशी होती की आम्हाला फायर सपोर्ट नव्हता. फायर सपोर्ट का नव्हता? कारण लोक टेक्निकल आहेत किंवा आर्टिलरीचे आहेत त्यांना माहिती आहे की जेव्हा केव्हा कुठली गन फायर करते, रायफल नाही, रायफल आणि गनमध्ये फरक असतो. गन जेव्हा फायर करते कारण ती स्मूथ असते, तर ती स्मूथ फायर केल्यानंतर तो गोळा जो आहे तो असा पॅराबॉलिक जातो आणि तो पॅराबॉलिक गोळा जो आहे तो 300 फुटाच्या प्लेटोवर पडू शकत नाही, पलीकडे जाऊ शकतो. आणि जसं सरांनी सांगितलं की आमच्यावर बंधन होतं की LOC क्रॉस करायची नाही. म्हणजे आम्ही कसे लढत होतो, जे मुलं आहेत तिथे बॉक्सिंग खेळतात किंवा मारामारी करतात त्यांना माहिती आहे शत्रू तुमचा जो असतो तो दोन्ही हातांनी तुम्हाला मारतो. तुमचा एक हात पाठीमागे बांधलेला असतो, दुसरा तुम्ही मारू शकता, पण तुम्ही स्वतःला डिफेंड नाही करू शकत. तशी कंडिशन होती. ही आमची कंडिशन ती होती. वी वर फायटिंग ओव्हर देअर. कारण आर्मीपाशी पूर्ण बल होतं. त्यांची दुर्दम्य इच्छा होती की लवकरात लवकर ही लढाई संपवायची. पण जे राजकारणी होते ते लोकांना जो इंटरनॅशनल प्रेशर आलं त्याच्यामुळे त्यांनी आम्हाला सांगितलं की तुम्ही LOC क्रॉस नाही करायची. तर LOC क्रॉस करण्याचा हुकूम मिळाला असता तर एअरफोर्सनी मागून जाऊन केव्हाच त्यांना बर्बाद केलं असतं आणि युद्ध लवकर संपलं असतं. पण ते झालं नाही. ते सरांनी सांगितलं की लढाईमध्ये लष्कर आणि नागरिक व्यवस्थापन यांचा समन्वय व्हायला पाहिजे. ते मस्ट ॲक्ट कोऑर्डिनेटली. ते कोऑर्डिनेशन इथे कमी पडलं होतं. आर्मी आपल्या लेवलवर लढाई केली, जे राजकारणी होते ते आपल्या लेवलवर करत होते. त्यामुळे प्रॉब्लेम झाला आणि जो काही प्रॉब्लेम झाला त्याच्यानंतर पुढे कमिट्या बसल्या. त्याच्यानंतर मग चीफ ऑफ डिफेन्स स्टाफची वगैरे हे झाली. हा फार मोठा इतिहास आहे. पण आज जे आपण इथे जमलो आहोत ते कारगिलवाल्यांना श्रद्धांजली द्यायला जमलो आहोत. मॅडमने सांगितलं आमच्या एका डोळ्यामध्ये अश्रू आहेत, एका डोळ्यामध्ये गौरव आहे. फौजेच्या कुठल्याच डोळ्यात अश्रू नसतो कधी. कारण लढाईत गेलो की आम्ही मरणार हे आम्ही गृहीत धरून चालतो. मरणार का बरं? आम्हाला ट्रेनिंग कधीही मरण्याकरता होत नाही. देश के लिए जान दो हे सिव्हिलियन लोकांचं ध्येयवाक्य आमचं नाही. आम्ही म्हणतो देश के लिए जान लो. आम्हाला ट्रेनिंग हेच दिलं जातं की यू मस्ट किल युअर एनिमी. कुठल्याही एनिमीला आम्ही कधीही दयामाया दाखवत नाही. दयामाया दाखवणारे मानवाधिकारी जे असतात ते लढाईमध्ये काम करतात, जे इन्सर्जन्सीमध्ये काम करतात ते वेगळे असतात. ते आर्मीचे हात बांधतात. आता हा जो प्रकार आहे तो दुर्दैवाने हा कधीच दूर होऊ शकत नाही. कारण राजकारण्यांना आपले खेळ खेळायचे असतात, फौजेला आपलं काम करायचं असतं. आज आपण इथे जमलो आहोत. मी प्रत्येकाचे आभार मानतो आणि ही जी युवा पिढी इथे आलेली आहे
त्यांनी याच्यापासून काहीतरी बोध घ्यावा अँड दे मस्ट लर्न समथिंग. गावपांडे सर हॅज ऑलरेडी टोल्ड यू व्हॉट इज द रोल ऑफ यूथ इन बिल्डिंग ऑफ नेशन. हे तुम्ही लक्षात ठेवा अँड यू मस्ट ॲक्ट ऑन दॅट. थँक्यू.